तर नमस्कार मंडळी. तर कमळीच्या आईला जिवंत पाहून सर्वांना बसला सगळ्यात मोठा धक्का. तर ऋषीला समजलं कमळीच्या बाबत सगळ्यात मोठं सत्य. तर राजन आणि अन्नपूर्णा आजींना देखील समजणार की कमळीची आई त्यांची खरी मोठी नात. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर गौरीच्या शोक सभेमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सगळी लोक आलेली असतात. त्यावेळेस मात्र कमळीच्या बाजूने सगळ्यात भक्कमपणे उभा असतो आपला ऋषी. आणि ऋषीने मात्र आता कामिनीच्या गुंडांचा प्लॅन देखील ओळखलेला असतो आणि त्यांना आधीच त्याने चांगलंच धपकवलेलं असतं. आणि त्याच्यानंतर मात्र कमळीच्या आईच्या शोकसभेमध्ये जी काही लोक आलेली असतात ती सगळीजण आपल्या गौरीची माफी मागत असतात त्यावेळेस, कारण की त्यांना वाटतं की आता गौरी ह्या जगात राहिली नाही, त्याच्यामुळे तिच्याबद्दल वाईट साईड बोलण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या गावातील काही लोक असे पण असतात ते तरी देखील मात्र आपल्या गौरीला आणि कमळीला नावं ठेवत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शोकसभेमध्ये येण्यासाठी निघलेला असतो राजन अन्नपूर्णा आजी. आणि राजन आणि अन्नपूर्णा आजी पण त्या शोकसभेमध्ये पोहोचतात. पण मित्रांनो, कहाणीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की नेहमीप्रमाणे ट्विस्ट येतच राहतात आणि तसंच ट्विस्ट पुढे येतो, कारण की कमळीच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी अन्नपूर्णा आजी आलेली तर खरं असतं, कारण की त्या सगळ्यांना असं वाटतं की आता खरंच कमळीच्या आईचा मृत्यू झाला. पण कहाणीमध्ये सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट असा आहे, तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करतो की कमळीची आई जिवंत असते आणि तिला पाहून मात्र सगळ्यात मोठा धक्का आपल्या ऋषी आणि कमळीला बसतो. तर नेमकं ते कसं घडतं त्याला जाणून घेऊया. तर मित्रांनो, त्याच्या आधी तुम्ही पाहिलेच असेल की आता राजन अन्नपूर्णा आजी कमळीच्या आईच्या शोकसभेमध्ये आलेले असतात. आणि त्या शोकसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की ज्यावेळेस मात्र कमळी तिच्या आईच्या फोटोसमोर हात जोडून उभी असते, त्यावेळेस मात्र राजन अन्नपूर्णा आजी आलेली तिला माहिती कळते. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींच्या जवळ जाऊन कमळी मिठी मारून खूप रडते. त्याच्यानंतर राजन ज्यावेळेस मात्र फोटो पाहिला जातो तेवढ्यात मात्र तो फोटो खाली पडणार आहे वाऱ्याने. आणि त्याच्यानंतर मात्र राजनला समजणार नाही की कमळीची आई कोण होती. आणि दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना पण पाहायला भेटणार नाही की खरंच कमळीची आई कोण होती, कारण की जर राजन आणि अन्नपूर्णा आजींना त्याच ठिकाणी समजलं की ही कमळीची आई म्हणजेच आपली गौरी आहे, तर कहाणी ट्विस्टच काय राहणार हे लेखकाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असं काहीतरी भयानक गोष्ट घडताना तुम्ही पाहाचाल. आणि त्याच्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजांना कमळीच्या आईचा नीट फोटो पण पाहता येणार नाही आणि ते तिथून निघून जायच्या अगोदर मात्र कमळीला मुंबईला घेऊन जाण्याचा हट्ट करणार. पण त्यावेळेस मात्र कमळी आता मुंबईला जाण्यास पूर्णपणे नकार देते. आणि दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना आणि राजांना वाटत असतं की कमळीने आपल्यासाठी किती काय काय केलं, त्याच्यामुळे आता कमळीला घेऊन आपण मुंबईला गेलंच पाहिजे, कारण की आता कमळी आपली जबाबदारी आहे. जरी माझी मोठी नात नाही भेटली तरी पण मी आता कमळीचा सांभाळ करेल, असा अन्नपूर्णा आजींनी पूर्णपणे निर्णय ठाम घेतलेला असतो. तर दुसरीकडे ऋषी देखील म्हणत असतो की आपण कमळीला मुंबईला घेऊन गेलंच पाहिजे, कारण की तिचं पुढचं शिक्षण पण अपूर्ण राहील आणि खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. पण आता कमळीला असं वाटत असतं की गावामध्ये काय काय घडलं, माझ्या आईला काय काय नावं ठेवण्यात आली आणि परत माझी आई असे मला अचानक सोडून गेले, आबा सोडून गेले, त्याच्यामुळे आता मी हे गाव सोडून जाणं खूप चुकीचं आहे. पण मात्र त्या गावातील लोक कमळीला एवढा विरोध करत असतात, त्याच्यामुळे कमळीने ते गाव सोडून गेलं पाहिजे असं मात्र ऋषीला वाटत असतं. आणि सोबतच मात्र ऋषी आहेच ना, त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की कमळीला घेऊन मी मुंबईला येईल, तुम्ही जावा पुढे. आणि भयंकर ट्विस्ट मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजपर्यंत ह्या कामिनीने काय काय प्रयत्न केले नव्हते आपल्या कमळीला मारण्याचे, पण अजूनपर्यंत तिचा एकही प्लॅन सक्सेसफुल झालेला नसतो. तर दुसरीकडे त्या ऋषी देखील कमळीच्या गावात जाऊन बसला म्हणून नयनतारा खूप मोठी टेन्शनमध्ये गेलेली असते. आणि ऋषीला माहीत असतं की काही जरी झालं तरी मात्र कमळीला आपण असं एकटीला सोडायचं नाही, तिच्यासोबत मी कायमपणे भक्कमपणे उभं राहील हे ऋषीने निर्णय घेतलेलाच असतो. तर नयनताराला आता तिच्या चुकीची जाणीव होत असते. नयनतारा म्हणत असते की ऋषी असा बाहेर गेलेला आहे, तिला जेवण पण जात नसतं, तिला असं वाटत असतं की असं किती दिवस मी ऋषीपासून दूर राहणार आहे, त्याच्यामुळे मी त्याची माफी मागते आणि त्याला घेऊन रिटर्न इथे येते. पण आता ऋषीच्या डोक्यात वेगळाच राग आलेला असतो, कारण की ऋषीला वाटतं की आज जी काय मात्र कमळीवरती वेळ आलेली आहे ना, आणि सोबत तिच्या आईसोबत जे काही घडलं ना, या सगळ्याला जबाबदार माझी आई पण आहे, कारण की तिने एवढा त्रास दिला यांना की त्याच्यामुळे मी माझ्या आईसोबत आयुष्यभर बोलणार नाही आणि तिला मी कधीच माफ करणार नाही, हे ऋषी देखील वचन घेतोच. दुसरीकडे मात्र आता साधना मावशी म्हणजेच आता ऋषी साधना मावशी जरी बोलत असेल तरी आता खरं नाव तर सरोज आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण आपल्या सरोजसाठी सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडणार आहे पुढे की सगळ्यांना असं वाटतं की आपल्या सरोजचा मृत्यू झाला, सरोज आता रिटर्न कधीच येणार नाही आणि कमळीला एकटीलाच हे सगळं म्हणजे सगळ्या काही संकटातून जावं लागणार आहे. पण मित्रांनो, आपला ऋषी आपल्या कमळीसोबत कायम उभा असतो आणि याच्या अगोदरही होता आणि याच्या पुढेही तुम्हाला उभा असताना दिसेल. पण सगळ्यात भयंकर ट्विस्ट तर तेव्हा येतो, कारण की कामिनी ह्या कमळीला मारण्याचे खूप सारे प्रयत्न करते, पण तिचा एकही प्लॅन सक्सेसफुल वर्कआउट होत नाही. त्याच्यामुळे कामिनी आता खूप टेन्शनमध्ये जाते आणि म्हणते की आता असं काय करू जेणेकरून मात्र ही कमळी मरेल माझ्या हातून. पण आता काही जरी केलं तरी कमळी काही मरत नसते, दुसरीकडे ऋषी काही ते गाव सोडून इकडे शहरात येत नसतो. त्याच्यामुळे एकीकडे कामिनी टेन्शनमध्ये असते तर दुसरीकडे मात्र नयनतारा पण टेन्शनमध्ये असते.
आणि अनिका मात्र आता कामिनीवर एवढी भयंकर चिडत असते की सांगायलाच नको. पण राजन आणि अन्नपूर्णा आजीने कमळीला मुंबईला आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि पुढे आपली कमळी देखील मुंबईला येताना तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामुळे ऋषीला वाटत असतं की कमळीने तिचं शिक्षण तर पूर्ण केलंच पाहिजे आणि सोबत मात्र कमळीची स्वप्न जी आहेत ना ती सगळी मी पूर्ण करेल. आणि ऋषी पण पुढे आता प्रोफेसरचा जॉब करताना तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की ऋषीने तर आता नयनतारासोबतचा संपूर्ण संबंध सोडलेला असतो. तर दुसरीकडे रोहित आता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती सगळी प्रॉपर्टी हडपायच्या मागे लागलेला असतो आणि रोहितच्या डोक्यात एकच डाव असतो की काही जरी झालं तरी ऋषी रिटर्न आला नाही पाहिजे. आणि ऋषीला पण कधीच ती पैसा प्रॉपर्टी पाहिजेलच नको हवी होती आणि ऋषी कधीच तिकडे रिटर्न जाणार पण नाही, लगेच तुम्ही पाहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट, आता आपली गौरी म्हणजे सरू किंवा कमळीची आई ही खरंच जिवंत आहे का, हा खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे. तर पुढे मित्रांनो तुम्हाला हाच ट्विस्ट पाहायला भेटणार आहे की आपली सरू जिवंत असते आणि तिला पाहून कमळी, ऋषी ह्या सगळ्यांना धक्का बसतो. म्हणजेच कसा मित्रांनो, कारण की आत्तापर्यंत आपली कमळी तिची स्वप्न जगत असते, ते पण मुंबईसारख्या शहरात जाऊन, कारण की तिला वाटत असतं की आपल्या आईसाठी, आपल्या आबांसाठी आपल्याला ही सगळी स्वप्न पूर्ण करावीच लागतील. त्याच्यामुळे आता कमळी पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईला जाणार असते, पण त्याच्यासाठी ऋषीला खूप तिला कन्व्हिन्स करावं लागतं आणि त्याच्यानंतर कमळी मुंबईला जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा आजींनी सांगितलेलं असतं की कमळी आता तू एकटी नाही आहे, कारण की तुझ्यासोबत तुझी आजी आहे, राजनसारखे तुझे बाबा आहे, त्याच्यामुळे तू काहीच काळजी करू नको. तुला आम्ही लहानाचं मोठं तर नाही केलं ना कमळी, पण तरी देखील मात्र तू आमची एवढी काळजी घेते, तू आमच्यासोबत एवढी प्रेमाने वागते, आमच्या घरामधील सगळ्या लोकांसोबत तू एवढी आदराने वागते, त्याच्यामुळे तुझं शिक्षण, तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करेल आणि राजनची मोठी मुलगी म्हणून आम्ही तुझा स्वीकार नक्कीच करेल. पण कमळी मात्र तरी देखील जायला नकार देत असते. पण बिचारा कमळीला काय माहीत, त्या घरामध्येच तिची सगळी काही नातेवाईक, तिची लोकं, तिची माणसं, आपली हक्काची माणसं तिची त्या घरामध्ये असतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कामिनीला अजूनच सोपं झालेलं असतं कमळीला संपवणं, कारण की कामिनी म्हणते की जर ती गावछाप कमळी ह्या घरामध्ये आली तर तिला मारणं अजून इझी आहे. पण कामिनीला काय माहीत, ती कमळीचा केसाला पण धक्का लावू शकणार नाही आहे, कारण की आपली कमळी एवढी शातीर असते की ती कामिनीचा डाव असा ओळखते आणि कामिनीला पुढे तोंडावरती पाडताना 1000 वेळा तुम्ही पाहाल, कारण की ह्या कामिनीचे डाव करणं काय थांबत नाही आणि आपली कमळी काय तिला अद्दल घडवल्याशिवाय शांत बसत नाही. पण बिचारा कमळीच्या आयुष्यामधून एक गोष्ट म्हणजे तिची आई वजा झाली असं तिला वाटत असतं आणि तिला सारखी तिची आठवण येत असतेच. पण काही जरी झालं तरी कमळी ठरवते की आता रडायचं नाही, आता लढायचं आणि ह्या संकटावरती म्हणजेच तिच्या आयुष्यामध्ये कोणतं जरी संकट आलं त्या संकटाला सगळ्या सामोरं जायचं आणि मात्र आपण आई आबांचं स्वप्न पूर्ण करायचंच. तर पुढे कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट, ज्यावेळेस कमळीचं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस मात्र कमळी आता पुढे गावी जाताना तुम्ही पाहायला भेटेल त्याच गावामध्ये ज्या गावामध्ये तिने स्वतःची आई आणि आबा गमावले आणि त्याच गावामध्ये कमळीची आणि तिच्या आईची भेट होते. म्हणजेच हाच कहाणीतला सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट असेल. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपली सरोज गायब झालेली दाखवली, पण तिची बॉडी तर अजूनपर्यंत दाखवली नव्हती. त्याच्यानंतर मात्र सगळ्या लोकांना असं वाटलं की सरोजचा खरंच मृत्यू झाला, त्याच्यामुळे त्यांनी तिची शोकसभा घातली, सगळ्या काही गोष्टी केल्या A to Z. पण मित्रांनो आपली सरोज म्हणजेच कमळीची आई गौरी जिवंत आहे हे मी तुम्हाला आजही सांगतो. पुढच्या तुम्हाला 4-5 महिन्यानंतर हेच पाहायला भेटणार आहे. पण हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे, हा तुम्हाला मी आत्ताच थोडंसं सांगतो, कारण की त्याच्यामध्ये आपल्या कमळीसोबत खूप साऱ्या गोष्टी अशा घडतील की त्या पाहिल्याच्या नंतर तुम्हाला राग पण प्रचंड येईल. आणि दुसरीकडे मात्र आपली कमळी अशा काय काय गोष्टी करते की त्याच्यानंतर कामिनीला अद्दल चांगलीच घडते. तर पुढे आता नयनतारा ऋषीची माफी मागून त्याला घरी परत घेऊन जाताना पण तुम्ही पुढे पाहाल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की नयनतारा आपल्या कमळीची माफी मागते आणि म्हणते की तुझ्या आईसोबत जे काही झालं ते खूप चुकीचं झालं, त्याच्यामुळे मला माफ कर. तर मित्रांनो सगळे काही ट्विस्ट तुम्हाला खूप सारे आहेत ते पुढे पाहायला भेटणार आहे आणि उद्यापासून तुमच्यासाठी खूप जबरदस्त सरप्राईज आहे, कारण की उद्यापासून आपले व्हिडिओ पूर्णपणे फेस रिव्हीलचे राहतील मित्रांनो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुढच्या